आम्हाला सर्वांनाच एक आनंद आहे, उत्सुकता आहे। येत्या 1 जानेवारीपासून आपल्या मावळ तालुक्यातील विठ्ठल परिवार आयोजित अखंड हरिनाम सप्त्याचं आयोजन केलेलं आहे आणि भव्य दिव्य असं मावळ तालुक्यातील माझ्या वारकरी संप्रदायाचा भगवंत पांडुरंगाची, तुकोबारायांची, माऊलींची सेवा करणाऱ्या वडीलधारी माय भगिनींचं आम्ही स्वागत करतोय। ही साधू संतांची भूमी आहे आणि या भूमीला एक वसा आणि वारसा आपल्या उद्याच्या पिढीने देखील ते जतन केलं पाहिजे, आत्मसात केलं पाहिजे। साधू संतांचे विचार उद्याच्या पिढीला या सप्त्याच्या माध्यमातून कसे रुजवता येईल हा आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय। आणि या सप्त्यामध्ये माझ्या ग्रामीण भागातील, गावातील, वाड्यापाड्यातील सर्वच वडीलधारी महिला भगिनी, माझे सहकारी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन हा उत्सव, हा सप्ताह एक यशस्वी पूर्ण करण्याचं काम करतायत। 1 ते 5 तारीख हा सप्ताह संपन्न होत असताना वारकरी संप्रदायाचा देखील कसा सन्मान होईल हा देखील अध्यक्षकडे आम्ही सगळीच मंडळी प्रयत्न करतोय की जे वारकरी भगवंत पांडुरंगाच्या वारीला आषाढी एकादशीच्या निमित्तानं गेल्या अनेक वर्षापासून जात आहेत त्यांचा देखील आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय। आणि जे परिक्रमा करतात त्या देखील वडीलधाऱ्यांचं, महिला भगिनींचं सन्मान यावर्षी करायचा असं देखील आमच्या विठ्ठल परिवारातील सर्वच माझ्या सहकाऱ्यांनी, वडीलधाऱ्यांनी ठरवले। आनंद आहे, वेगळं पण असं काही नाहीये। दरवर्षी आपण वेगवेगळे देखावे या ठिकाणी करत असतो। आता ह्या वर्षी आपण नामदेव पायरी म्हणजे आपल्या पंढरपूरला जसं प्रवेशद्वार आहे तसं आपण प्रवेशद्वार उभं करण्याचा प्रयत्न केलाय। स्टेजच्या मागचा देखील एक सेट वेगळ्या पद्धतीने असेल आणि या भागात साधू संतांचं जी काय आपली ठेवण आहे त्याची प्रतिकृती उभी करून त्याचं देखील आम्ही थोडासा देखावा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय। जवळपास 20,000 भाविकांना, नागरिकांना या ठिकाणी बसता येईल अशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे।